नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला वरमहालक्ष्मी स्पेशल रवा उंडे ही रेसिपी दाखवणार आहे। सर्वप्रथम मी एक छोटासा तडका पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण थोडंसं तूप घालून ड्राय फ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत। यामध्ये मी उभे चिरलेले बदाम, काजू आणि काळे मनुके घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्राय फ्रूट घेऊ शकता। बघा, अशा प्रकारे आपल्याला नंतर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये 1/4 कप मी तूप घातलेला आहे। हे घरचं तूप आहे, तुम्ही कोणतं पण तूप घेऊ शकता। त्यानंतर तूप छान गरम झालं की यामध्ये आपण 1 कप रवा घालणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये हा वरमहालक्ष्मीचा प्रसाद तयार होतो आणि साऊथ मध्ये खूप असे प्रसाद बनवले जातात। त्यामधला हा एक मेन प्रसाद आहे वरमहालक्ष्मीचा। रवा छान असा भाजून घ्यायचा। रवा छान खमंग भाजून घ्यायचा आपल्याला। बघा, या स्टेपला आपण आता खोबरं घालणार आहे। खिसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे। तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता, पण ओलं खोबरं घातल्यानं लाडू लगेच खावे लागतील। हे पार 7-8 दिवस टिकून राहतात। बघा, हे असं लगेच मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्याच्या नंतर मी अर्धा कप ब्राऊन शुगर घातलेली आहे, साखर। लगेच असं मिक्स करून घ्यायचं। ब्राऊन शुगर मी अर्धा कप घातलेली आहे, तुम्ही गोड कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमच वेलची पूड घालायची आहे। वेलची पूड घातल्याच्या नंतर असं परत फिरून घ्यायचं। नंतर यामध्ये आपण फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालणार आहोत। परत असं फिरून घ्यायचं। यामध्ये अगदी कमी प्रमाणात दूध घालायचं आहे आपल्याला, जास्त नाही घालायचं दूध। लगेच असं फिरून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे 2 ते 3 मिनिट आपण हे थंड करून घेऊया। नंतर आपण याचे उंडे वळून घेऊया। 2 ते 3 मिनिट झालेले आहे। आपलं सारण हलकसं थंड झालेलं आहे। असे 2 चमच घ्यायचे, तुम्ही लहान मोठे आकार देऊ शकता। बघा, अशा प्रकारे मी वळून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला उंडे वळून घ्यायचे आहेत। बघा, आपले वरमहालक्ष्मीचे प्रसादाचे रवा उंडे तयार झालेले आहेत। बघा, मी तुम्हाला दाखवते। हा खास प्रसादासाठी होणारे रवा उंडे आहेत। आपल्या इकडे लड्डू पण म्हणतात। बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।